आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। अजितदादांना आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही, दुसरीकडे बोट दाखवताना 4 बोटं आपल्याकडे आहेत याचं भान ठेवावं। अजितदादांच्या राज ठाकरेंवरील टीकेनंतर प्रवीण दरेकरांचं उत्तर, तर अजितदादांनी त्याबद्दल कबुली दिली आहे। तटकरेंची माहिती। राजकारणात मेहनत आणि इच्छाशक्ती दाखवावी लागते, जे पूर्णपणे अपयशी झाले त्यांना टीका टिप्पणी करण्याशिवाय काही उरलं नाहीये। सुनील तटकरेंचा राज ठाकरेंवर पलटवार। मनपा निवडणुकीमध्ये ठाकरे गटापाठोपाठच मुंबईमध्ये काँग्रेसचा स्वबळाचा नारा, तर आगामी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई काँग्रेसची बैठक, तर बैठकीला काँग्रेसचे विधानसभेतील निरीक्षक आणि इतर पदाधिकारी सुद्धा उपस्थित राहणार। संजीव राजे नाईक निंबाळकरांच्या घराची चौकशी 5व्या दिवशी संपली, तर आयकर विभागाकडून पुणे आणि फलटण निवासस्थानी चौकशी। आयकर विभागानं गोविंद मिल्क डेअरी आणि घरातील काहीही जप्त केलेलं नाही, संजीव राजे नाईक निंबाळकरांची प्रतिक्रिया। बाळासाहेबांनी शिवसेना घडवली तशी तुम्ही पुन्हा घडवली, सगळे तुमच्यावर धावून आले तेव्हा सर्वांना तोंड दिलत, अशा आशा भोसले यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक। पुण्यामध्ये अजितदादा आणि सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत सर्व आजी माजी आमदारांची बैठक, तर आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर बैठकीत सखोल चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदी एआय परिषदेसाठी आजपासून फ्रान्सच्या दौऱ्यावर, तर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एआय परिषद। भविष्यात एआय वापराची नियमावली काय असावी यावर यामध्ये चर्चा होणार। अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याविरोधात कोणत्याच राज्याकडून तक्रार नाही, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे खासदार विशाल पाटील यांना उत्तर।